या भूवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मानात ग तरंग किती, निश्चल ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलांबरातील तू परी. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली चांदणी, मृगनयन तू हांसिणी. तुला जरी तू बाबरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी. अनुगामिनी 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 अनुगामिनी. मला नाही वाटत की एकाच मुद्द्यावर वारंवार बोलून काही फायदा आहे. पण मी तुम्हाला डिवोर्स पेपर दिलेले आहेत. जर त्या बदल्यात तुम्हाला काही डिमांड ठेवायची असेल तर ती ठेवा तुम्ही. मी ती पण पूर्ण करेन. पण आपलं वेगळं होणंच योग्य ठरेल. तुम्ही तर देवचा जामीन सुद्धा जप्त करण्याचा प्लॅन केलेला दिसतोय. तुमच्या म्हणण्याला ऐकूनच मी तुमच्या समोर एक डिमांड ठेवणार आहे. आशा आहे तुम्ही वचनापासून तोंड नाही फिरवणार. तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाहीये. तुम्ही तर कमालच करताय देवजी. सगळ्या जगाच्या गोष्टी तुम्हाला समजतात, फक्त माझ्या सोडून. असं वाटतं जे लोक हृदयातून आणि मनापासून बोलतात तुम्ही त्यांना समजतच नाही. तुम्हाला फक्त डोक्याच्या गोष्टी समजण्याची सवय झाली आहे. हो, आज मी मनापासून नक्की हरले, पण मला डोक्याने हरायचं नाहीये. कारण मला एक दिवस तुम्हाला मनापासून जिंकायचंय. हे बघा, तुमच्या ज्या काही डिमांड्स आहेत तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला वचन दिले तर मी त्यांना नक्की पूर्ण करणार. आधी मी या पेपर्सवर सह्या करेन. त्यानंतर जर तुम्ही माझी डिमांड पूर्ण केली नाही तरी बाजी तुम्हीच जिंकाल. आणि तुम्हाला जिंकताना पाहून मला खूप आनंद होईल. म्हणून इथे द्या, हे डिवोर्सचे पेपर्स मला द्या. अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चळ ग तू, निर्मळ ग तू, कांचन ग तू, चंचल ग तू. गोड गोड ग तू
तुमच्या नजरेत या कागदांच्या तुकड्यांचं काहीच मोल नाहीये, पण सगळं जग या कागदांच्या तुकड्यांवर जगते. मी आपल्या नात्याला ते नाव नाही देऊ शकत जे तुम्हाला माझ्याकडून अपेक्षित आहे. मला हे लक्षात आलंय की हे जे पती परमेश्वराचं जे तुमचं कॉन्सेप्ट आहे ते मी वाटलं तरी नाही बदलू शकत. पण मी तुम्हाला डिवोर्स पेपर दिलेला आहे. जर त्या बदल्यात तुम्ही काही डिमांड्स ठेवणार असाल तर त्या ठेवा तुम्ही. मी त्याही पूर्ण करेन. तुम्ही तुमच्या डिमांड सांगा. मला माहितीये, या कागदावर सह्या केल्यानंतर मी माझा सगळा हक्क गमावलाय. हो, ही वेगळी गोष्ट आहे की तुम्ही मला कधी कुठला अधिकार दिलाच नव्हता. आज जी मी डिमांड करणार आहे तो एक अधिकार आहे. तो अधिकार देणं न देणं तुमच्यावर अवलंबून आहे. मला तुमच्या डिमांड सांगा. तुमच्या या सह्यांसाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. मला माहितीये की तुम्ही माझ्यासोबत तुमचं जीवन नाही वाटू शकत. मला माहितीये की तुम्हाला तुमचा आनंदही नाही वाटायचा. मला हेही माहितीये की तुम्ही माझ्याबरोबर तुमचं दुःखही नाही वाटणार. मला माहितीये की 2 क्षणांची सोबतच का होईना, पण तुम्ही तोही नाही वाटणार. मला माहितीये की तुम्ही तुमच्या काही चांगल्या आठवणी नाही वाटणार. पण आज आत्तापासून तुम्हाला माझ्यासोबत एक गोष्ट वाटावी लागेल. काय? ती जागा
ज्याला तुम्ही घर म्हणाल. तुम्हाला माझ्यासोबत तुमचं घर वाटावं लागेल. तुम्ही जिथे राहाल मीही तिथेच राहील. पण हो, एका अनोळखी व्यक्तीसारखी. कुठल्याही अधिकाराशिवाय, ना कुठल्या आपलेपणाने. ना मी कधी तुमच्यावर पत्नी असल्याचा अधिकार लादणार, ना कधी तुम्ही पती असल्याचा. ना माझे दुःख तुम्ही वाटाल आणि नाही मी तुमचं. तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीही करायला मोकळे आहात. मग माझ्यावरही काहीही बंधनं नसतील. ना मी तुमच्या जीवनात दखल देणार, नाही तुम्ही माझ्या जीवनाची दखल घ्यायची. आजपासून आपलं घर एक असेल, पण आयुष्य वेगवेगळं. आईबाबांच्या नजरेत आपण एक दिसणार, पण खरं तर असणार वेगवेगळे. आपण जवळ नक्कीच असणार, पण जाणीवा वेगवेगळ्या असते. काय तुम्हाला माझी ही डिमांड मंजूर आहे? जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल देवजी, तरच ही डिमांड मान्य करा. नाहीतर भविष्यात असं नको व्हायला की तुम्ही माझ्यावर इतकंच प्रेम करायला लागाल जितकं मी तुमच्यावर करते. मग तुमचे हे अनमोल कागद यांचं मूल हरवेल जे आता तुमच्या हातात आहे. सांगा ना देवजी, काय तुम्हाला माझी ही डिमांड मंजूर आहे? हो, मला मंजूर आहे अनुदामिनी. मी तुझ्यासोबत या घरात नक्की राहीन. पण जसं की तुम्ही म्हणालात, फक्त आणि फक्त एकत्र राहणार. तुम्हाला नेहमी ही जाणीव करून देण्याचा प्रयत्न करीन की तुम्ही माझ्या लायक नाही आहात आणि नाही कधी होऊ शकता. बाबांच्या एका चुकीच्या निर्णयाला आव्हान मानून मी त्याचा स्वीकार करतो आणि आयुष्यभर तुमच्यासोबत या घरात राहण्याचं वचन देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या फक्त भिंतींचं घर नशिबात असेल अनुदामिनी, पण नात्यांचं घर नाही. देवजी, आता मला तुम्हाला मिळवायचं नाहीये. आता तर मला तुमच्या लायक बनायचंय. एका स्त्रीच्या आत्मविश्वासाशी तुम्हाला परिचित करवायचंय.
आजपासून आपलं घर एक असेल, पण आयुष्य वेगवेगळं. आई बाबांच्या नजरेत आपण एक दिसणार, पण खरं तर असणार वेगवेगळे. काय झालं दादा? मॅडम इंजिन गरम झाले. 5 मिनिटं लागतील मॅडम गाडी चालू व्हायला. हे बघा दादा, जरा लवकर करा. एक मिनिट. मिस्टर डफलीवाला, अरे नॅन्सीजी, कशा आहात तुम्ही? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की सॅवीला डोक्यावर चढवू नका म्हणून. बट आय डोंट नो व्हाय देव अँड यू आर ट्रीटिंग हर लाईक अ गॉड. ती 10 मिनिटं लेट येण्याने काहीच नाही फरक पडणार. मी आहे ना, आय विल मॅनेज. तुम्ही या सगळ्या गोष्टींचा उगीचाच इश्यू नका करू. ओके ओके, 10 मिनिटं. दादा तुम्ही राहू द्या, मी दुसऱ्या ऑटोने निघून जाईन. अहो बस मॅडम, 5 मिनिटं लागतील गाडी चालू व्हायला. 5 मिनिटातच आपली गाडी चालू होईल. सकाळ सकाळची वेळ आणि सगळा दिवस खराब झाला. रोहित, 1 मिनिट. येस मॅम. हे काय चाललंय? वेळ हातातून निघून चाललीये. कसलं कोऑर्डिनेशन आहे तुझं हे? सॅवी कुठे आहे? आणि तुला तर माहित होतं ना की आज इम्पॉर्टंट शूट आहे म्हणून. पूर्ण कमर्शियल आपल्याला एका दिवसात पूर्ण करायचंय. इज शी इवन अवेअर ऑफ इट? इरिस्पॉन्सिबिलिटीची सुद्धा हद्द असते रोहित. दादा तुम्ही राहू द्या. हे घ्या तुमचं भाडं. हे घ्या नॅन्सी मॅम, देवसाहेब आले. हे काय करताय तुम्ही? मिस्टर देव, आशा ग्रुप ऑफ कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंटच्या हातात एका मीडिएटर मॉडेलचा. आम्ही जाणू शकतो का की तुम्ही यांच्यावर इतके मेहरबान का आहात? तुम्ही काय बडबड करताय? जसं की आपण सगळेच जाणतो की हिंदुस्थानच्या यंगस्टर्स करता आपण एक अशी पॉलिसी लॉन्च करताय ज्याने त्यांच्या आयुष्यात 4 चांद लागणार आहेत. पण इथे तर तुम्ही तुमच्या मिठीत चंद्र घेऊन फिरत आहात. तर मग तुमच्या लोकांच्या पोटात का दुखतंय? आमचं पोट यासाठी दुखतंय की यूथचं स्वप्न साकारणारा एक मास्टर ब्रेन वाल्या माणसाला तुमच्यासारखी एक साधारण मॉडेल कशी काय फसवू शकते. तुम्ही माझा रस्ता सोडा. आम्ही तुमचा रस्ता सोडतो. पहिलं तुम्ही सॅवी सोबत तुमच्या नात्याचा खुलासा करा मिस्टर देव. जर ऑनेस्टीने तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर या सर्व अफवा सत्यात बदलतील. कसली अफवा? हेच की तुम्ही सॅवीशी लग्न केलं आहे जेव्हा की तुमचं आधीच लग्न झालेलं आहे. आणि तुम्ही तुमच्या पत्नीला ह्यासाठी आपलं मानत नाही कारण ती अशिक्षित आहे, कमी शिकलेली आहे आणि जेवण बनवण्या व्यतिरिक्त त्यांना काहीच येत नाही. काय बडबड आहे ही? असं काही नाहीये. तुम्ही लोक आमच्या विरुद्ध कारस्थान करू पाहता मी चांगल्या प्रकारे समजू शकतो की या सगळ्या मागे कोण आहे.
आणि तुम्ही लोक कोणाच्या इशाऱ्यावर हा तमाशा करताय? मिस्टर देव, जर हा तमाशा आहे तर तुम्ही त्यांचं नाव घेऊ शकता जे हा तमाशा घडवतायत. चला, आम्ही सेवेकडूनच जाणतो की अखेर कोण आहे तुमच्या विरुद्ध, कोणाचं आहे हे षडयंत्र. तुम्ही या गोष्टीवर प्रकाश टाकाल का की अखेर काय नातं आहे तुमचं आणि देवसाहेबांचं? देवसाहेबांनी तुम्हाला आपल्या कंपनीच्या पॉलिसीचं ब्रँड अँबॅसिडर बनवण्यासाठी कॉम्प्रोमाइजिंगचा फंड तर नाही वापरला ना? मी त्यांना काळजीत आणि दुःखी नाही बघू शकत. आणि आज मी अनुभवलं की त्यांचं मनोधैर्य तुटलंय प्रभू. त्यांची जिद्द कमी पडतीये. आता तुम्हालाच देवदूत बनून यावं लागेल आणि त्यांची मदत करावी लागेल.